आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर देखील चर्चा, सूत्रांची माहिती। भाजप नेते मोहित कंबोज यांनीही घेतली राज ठाकरेंची भेट। आशिष शेलारानंतर कंबोज राज ठाकरेंच्या भेटीला। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर, मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर होतोय, संजय राऊतांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल फोनवरून चर्चा झाली। पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार। आमदार सुरेश धसांनी घेतली अजित पवारांची भेट। मराठवाड्यामधील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँक बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, धसांचा आरोप। वाल्मिक कराडच्या सर्व गँग मुक्कामध्ये टाकल्या पाहिजेत। वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार, सुरेश धसांचा आरोप। तर खंडणीच्या बाबतीमध्ये मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली, हे खरं आहे, धसांचा पुनरुच्चार। मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाहीये, मुंडेंकडे नैतिकताही नाहीये। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुरेश धस यांचं वक्तव्य। हत्येतील आरोपींना आसरा देणाऱ्यांना देखील सहआरोपी करा, धनंजय देशमुखांची फडणवीसांकडे मागणी आहे। तर आरोपी सुटणार नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन।